नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही चाललोय बघा फॅमिली ट्रिप साठी 2 दिवसासाठी. इकडे बघा उर्मिल दीदी, इकडे बघा अक्षू आणि इकडे सौरव, इकडे शिवम दादा. कुठे चाललो शिवम दादा आपण? चाललो पहिले चांदवडला. चांदवडला आम्ही चांदवडला चाललोय बघा आता. कारण आता समृद्धी महामार्गाला लागलेलो आहे. विघ्नेश काय? धबधबा. मित्रांनो यज्ञेश इकडे बाई. काय काय करायला काय रे? सौरव काय चालली? मित्रांनो आलेलो आहे बघा आता चांदवड फॅक्टरी. बघा खूप जास्त सुंदर लोकेशन, धुके वगैरे बघा तुम्ही. इकडे सौरभ भाऊ, यज्ञेश. तू कस काय वातावरण? एकदम भारी. कस काय वातावरण? खरंच का? बघा खूप जास्त सुंदर लोकेशन आहे. इकडे पाय ना कुठे धबधबा? हे बघा मित्र, फर्स्ट टाइम आला आम्ही इकडे. खूप जास्त भारी लोकेशन बघा. फ्रंट डोंगर आहे सगळीकडे. मित्रांनो आपल्या गाडीचं लोक उडत नाही दरवाजा. रिमोटचे शेड संपले होते. सगळी हसते, ही पण हसते, नाचते पण हसती. चाय वगैरे पण काय रिमोट पण मग. तर मित्रांनो आता आलेलो बघा गॅरेज वरती. खूप जास्त लांबून आलो आम्ही. मंदिर तिकडे, गाडीचे ना दरवाजाच उघडत नव्हता. कसं ऑर्डर जाऊन आता उघडा. भरपूर वेळापासून घुमत होतो. आता आमचं काम झालेलं बघा फायनली. त्याचे ना रिमोटचा शेड संपला होता आणि त्याचा थोडा टाळ तुटला होता, तरी आम्ही आता रिपेअर केलं बघा. आता चाललोय गाडीकडे. तर मित्रांनो आता रिक्षात बसलेलो बघा. आता चाललोय आम्ही. भरपूर वेळापासून घुमत होतो. फायनली ते नीट झाली बघा चाबी. मंदिरात आलेलो खूप जास्त भारी मंदिर बघा. आता आलेलो बघा रेणुकामध्ये. काय नाही सर. मित्रांनो आता आलोय बघा आम्ही. त्या मंदिराचं नाव काय सरू? इच्छापूर्ती गणेश मंदिर. फोटो वगैरे काढायचं म्हणते. लोकेशन वगैरे एकदम भारी. लोकेशन वगैरे बघा एकदम भारी. लोकेशन नंबर भारी आहेत. लोकेशन फोटो वगैरे मारलं मस्त आहे. आपण म्हणजे लोकेशन नको खाली पाहिजे. मित्रांनो मूर्ती पण एकदम भारी. वातावरण पण ते एकदम भारी. कसं वाटलं आता? तर मित्रांनो आता चाललोय बघा आम्ही वणीला सप्तशृंगाईला. सर्व बसलेले बघा मस्त. मित्रांनो आता वणीच्या जवळ बसायला बघा. बघा वातावरण इकडे पाऊस वगैरे धुकं एकदम एक नंबर आहे. काहीच विषय खूप जास्त सुंदर वातावरण बघा. कसं वाटतं स्वरूप? एक नंबर वातावरण म्हणलं तर रस्ता एक नंबर. चालेल नाही पाऊस चालू एकदम पूर्ण धुकं आहे बघा. धबधबे वगैरे एकदम खतरनाक आहे बघा. खूप जास्त भारी झालेलं बघा वातावरण. इकडे वरती आलो मी आता घाटावरती. रस्ता बघा तुम्ही, खूप डेंजर घाट आहे. घोडा हे बघा मित्रांनो पूर्ण धुक्यामध्ये आलेलो बघा आम्ही. काहीच दिसत नाही. आता तू कसं वाटतंय मग? एकदम भारी. बरोबर म्हणजे तुला शंभर गाडी चालवत आहे. सवय हो तुला थंड वाटतंय. थंड मित्रांनो आलेलो बघा वरती का आपलं घाटावर. झोपलेला यज्ञेश उठ का उठला तू. कसं काय म्हणजे वातावरण एकदम खतरनाक वातावरण बघा. जास्त थंडी हवा चालू आहे इकडे. एकदम भारी वाटतंय. वा वा थंडी वाजते.
सौरभ बोला थंडी वाजते, सौरभ कोणच्याकडे घातलेलं आहे बघा. त्याचा विषय नाही काही इतका. मग विषय काय सर, थोडासा डॅशिंग वगैरे दिसतो मी त्याच्यामुळे. विषय काय सर नंबर आहे. तुम्ही पण एकदा नक्की या. तो काय म्हणलं मग सौरभ यायला पाहिजे की नाही? मग विषय काय यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. रीलमध्ये भरपूर वेळेस बघितलेलं आहे आम्ही, पण आता डायरेक्ट इथे चालू. मित्रांनो आम्ही चाललो बघा आता समोर रोपवेचं तिकीट काढायला. ते बाकी सोमवारी मागायची. मित्रांनो आता समोर आलं बघा, हा रोपवे दिसतोय बघा आम्हाला इकडे. त्याचं तिकीट काढायचं आहे आम्हाला. आता तिकीट काढण्यासाठी चाललोय आम्ही. फर्स्ट टाइम आलेलो आहे. शिवमदा अगोदर पण आलेलं आहे. आता बघू कुठं काढतं तिकीट. तर नाही तर चढू पायरे. नंतर मग पायऱ्यात चढणे. ते रोपवेच तिकीट इकडे निघतं बघा. किती काढणे हो आपल्याला तिकीट? 5 काढायचे आम्हाला तिकीट रोपवेचे. फायनली मित्रांनो काढले बघा तिकीट रोपवेचं. चाललोय आता आम्ही. आपल्याला काही घेऊ हां काही घेऊ का? घेऊन आहो काहीतरी. कुठं वणीला आलेले आहे आम्ही आता रुपयामध्ये बसणार आहोत. रोपवे भरपूर असे दुकानं आहे वगैरे. मित्रांनो आता आलेलं बघा रोपवेकडे. कसं काय भाऊ इकडं सिस्टम? बरोबर भाऊ सिस्टम कसं काय? ठीक नाही भारी बघा. हा रोपवे आहे बघा. हा जातो वरती आहे बघा. ती ट्रेन चालली आहे. ट्रेन म्हणते का रोपवे? असं रोपवे बघा इथं. हा डायरेक्ट जातो वरती डोंगरामध्ये. वर डोंगराच्या वरती जातो बघा. मित्रांनो चाललो बघा आम्ही आता. आमची बारी आली इकडे. त्यांना वरती यायसाठी ते आपल्याला खाल्लेलं ना. नाही रे, देवी आहे ना आपल्यासोबत. थोडं आहे म्हणून. मित्रांनो बघा हे बसलेले बघा सगळे. आम्ही पण बसलेलो. तो जाणार आहे वरती. यज्ञेश होय. वरती घेऊन चालू. वरती चाललो खाली चाललो. वरती चाललो खाली. एसी पण आहे रे. AC पण येड तशी पण थंडी वाजते. मित्रांनो गर्दी बघा एकदा किती गर्दी. खूप जास्त गर्दी आहे. पण सौरभ पोची बघा की त्यामुळे आपल्याला लवकर दर्शन मिळणार आहे. हां सौरभ ओळख आहे पण ते दिसत नाही मला. ते एकदम त्यांची ओळख आहे पण म्हणजे दिसत नाही एक जण त्यांचं. त्याच्यामध्ये थोडं त्रास होते आम्हाला. इकडे धुवा बघा. आत्ता दर्शन झालेलं आहे बघा. इथं चाललो. मित्रांनो यांनी शॉपिंग केली. 50ची वस्तू 100ला 150ला घेतली यांनी सगळ्यांनी. वरती येऊन शॉपिंग केली यांनी घाटावरती. मित्रांनो हे बघा मंदिर दिसते खालून. जास्त पण दिसत नाही म्हणून थोडं दिसते. आणि थोडं नॉर्मल पाऊस चालू आहे. जास्त नाही एकदम नॉर्मली. असंच पाहिजे. नॉर्मल पाऊस असल्यावर भारी वाटतं. नॉर्मल पाऊस असल्यावर खरंच भारी वाटतं. आणि उर्मिल दिदीने आणि आत्तूने तर खरेदी अशी गेलेली जी 50ची असते ती 100ला घेतली आणि ती 100ची ती 200ला घेतलेली आहे. कारण की आम्ही इथे घाटाच्या वरती आलेलो आहे. अशी खूप छान प्रकारे यांनी खरेदी केलेली आहे. मित्रांनो आज थांबलेलं बघा का हॉटेलवर जेवण करण्यासाठी. आता बसलेलं बघा. काय सांगायचं सौरभ? ते पण सांगूया. काय विषय पाहू नाही तर सांगू. मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि आता आलो इगतपुरीला. मित्रांनो आता आलेलो आम्ही आमच्या विलेजला. बघा खूप जास्त भारी बघा. समजा कोणतं काय नाव यायचं गावाचं? फार्म 36 कतपुरी. जगतपुरीला आलेलो बघा आम्ही. खूप जास्त भारी बघा विला. तर मित्रांनो आलेलो आहे आमच्या विल्यामध्ये. आता कसं वाटलं तू तुला? बघा सगळ्यात मेन म्हणलं ना इकडं स्विमिंग पूल बघा तुम्ही. जास्त स्विमिंग पूल आहे बघा भारी. इकडं सौरभ भाऊ किचन बघा. किचन पण एकदम भारी. गॅस वगैरे सगळं इकडं कम्प्लीट. आणि इकडे बघा सगळ्यात मेन म्हणलं तर आम्हाला आवडणारी वस्तू. जास्त सौरभ एक नंबर आहे. चला तर चाललं वरती आलेलो आहे बघा मित्रांनो. एक नंबर आहे बघा लोकेशन वगैरे. एक नंबर. अरे तुम्ही लाईटाला आहे की नाही करू? अरे बाथरूम बर. लाईट विंडो चालू करतो मी. AC लाईट पैसे दिले आपण लाईट फुल वापरून घ्या डायरेक्ट. समोरची रूम बघा. लाईट फुल चालू करतो मी. एक बी बटन बंद.
मित्रांनो चालला मी वरती बघू कसं आहे लाईटर नाही माझे करतो मी कीच वरती आलेलं बघा मित्रांनो. इकडं बघा स्विमिंग पूल कसं वाटतं वर म्हणजे येत नाहीस तुला. छान वाटतंय. मित्रांनो आज चाललोय आम्ही थोडं सामान घेण्यासाठी किराणा. नवीन एरिया असल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही. आता बघतो आम्ही कुठे भेटतो जरा मला जे पाहिजे ते. तर मित्रांनो फायनली आम्हाला एक किराणा दुकान भेटली इकडे. आम्ही तिकडे चाललोय बघायला. थोडं सामान वगैरे घेऊ खाण्यापिण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही आता चाय घेतोय. तू मी चहा कोण केली मी एकदम भारी झाली. मित्रांनो आता कपडे वगैरे चेंज केले. आता जे ना चाललो आम्ही कुठं स्विमिंग पूलमध्ये. मित्रांनो आता चाललोय बघा आम्ही स्विमिंग पूलमध्ये. इकडे उर्मिल दिदी आहे आणि इकडे उभे आपले भाऊ भैया शिवम भैया. म्हणून डायरेक्ट उडी मारली आले बघा. अरे वा पाहून घे एकदा. अरे गरम पाणी दे गाव मध्ये एवढं काही थंड नाही. थंड आहे पाणी. हां झालेला पूर्ण मला तेव्हा पाणी गरम आहे थंड आहे एकदम थंड. धबधबा आहे आमचा मित्रांनो बघा धबधब्याला पाणी बिगर पाऊस होत. मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये आलेलो आहे. पाणी थंड आहे बघा.